लेन्सकार्ट कंपनीच्या ड्रेस कोड बाबतच्या पत्रावरून वाद, महिला कर्मचाऱ्यांना टिकली, पुरुषांना टिळा लावण्यास मनाई, हिजाब आणि पगडीला परवानगी असल्याचा पत्रात उल्लेख। दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला। स्पाइसजेट आणि अकासा कंपनीच्या विमानांचे पंख एकमेकांना घासले। नारी शक्ती विधेयक एकमताने मंजूर करा, पंतप्रधान मोदींचं सर्व पक्षांना आवाहन। मला श्रेय नको, विरोधकांना श्रेयाचा कोरा चेक देतो, मोदींचं विधान। नारी शक्ती विधेयकाच्या चर्चेवेळी भाजप खासदार निशिकांत दुबेंचं आदित्य ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि भाजप खासदारांमध्ये जुंपली। देशात जनगणना जातनिहायच होणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेत ग्वाही। अखिलेश यादवांसह विरोधकांनी केलेले जनगणनेबाबत प्रश्न उपस्थित। धर्माच्या आधारावर आरक्षण घटनाविरोधी, त्यामुळे मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षण मिळणार नाही, अमित शहा यांची संसदेत स्पष्टोक्ती। भोंदू खरात 9 अंकाला शुभ मानून वाहनांचे नंबर निवडत असल्याची माहिती। व्यावसायिकांकडून गाड्या गिफ्ट म्हणून घेतल्याचं तपासात समोर। अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात आणखी 4 जणांची चौकशी सुरू। आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। आरोपीची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। टीसीएस प्रकरणातील आरोपीचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन समोर। एचआर मॅनेजर निदा खानचा दिल्ली स्फोटातील डॉक्टर शाहीनशी कनेक्शन असल्याचा संशय। मालाडमधील भोंदू रिदम पांचाळला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। आठवड्यातून 2 वेळा अंगात देवी येत असल्याचा दावा, तर दुसऱ्यांच्या शरीरातील भूत उतरवण्याचा दावा करत जादूटोणा केल्याचा आरोप। मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख नॉट रिचेबल। जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सेहर शेख अडचणीत। गेल्या काही दिवसांपासून बापलेख मुंब्र्यात नसल्याची माहिती। पुण्यात भाजपच्या आजी माजी नगरसेविकांमध्ये राडा। व्हिडिओ व्हायरल। 3 कोटींच्या कामाच्या टक्केवारीवरून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात वाद। भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आमिर हमजावरती लाहोरमध्ये अज्ञातांकडून गोळीबार। हमजाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता। इराणच्या दबावामुळे युद्धविराम होण्याची शक्यता। युद्धविराम करारात लेबनॉनला स्थान मिळावं यासाठी इराण राजनैतिक पातळीवर प्रयत्नशील।